हॉस्टेलला चालली. तोंड बघा ते हिरोईनचं. हा काय ते तोंड. चालली हॉस्टेलला. सगळ्यांना सांगते हॉस्टेलला चालली. चालली शॉपिंगला. तिचे फ्रेंड सगळे विचारताय तिला. बघा आता. हा हॉस्टेलला चालली. उद्या बर्थडेची शॉपिंग करायला चालली ती. हा किती खुशी बघा ना ते चेहऱ्यावर खुशी बघा. आज मैं लेने वाली नई बैग. कल क्या है? मेरा बर्थडे आ रहा है. बस 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 पप्पा परत चिडतील. चल कोणती घ्यायची शिव कोणती घ्यायची? नक्की ना? नक्की बघ परत घरी गेल्यावर कन्फ्युज नाही आम्हाला करायचं. ए नक्की ना? बघून घ्या होती बॅग चेक करून घ्या. शिवला स्कूलसाठी बॅग घ्यायला आलेलो आहोत आम्ही. दाखव कोणती. ओके ना? तिला आवडलं बघ. मग खुश का? हां शॉपिंग झाली. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. 10 वाजता आम्ही खडकीत आलो. फटाका लावला का? किधर लगाया रे? अरे बाई इथं झाला गया. फुट गया क्या? ए भागो. चलो 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 चल. मग मजा आली का शॉपिंगला बाईला? हां आता बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चिऊ. हॅपी बर्थडे टू यू. झोप लागली नसेल माझ्या बाईला है ना? झोप नाही लागली? बर्थडे माझ्या ताईचा. चला आवरा ब्रश. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आता मस्त दिवाळी सगळी झालेली आहे. दिवाळी निघालाय सगळ्यांचं घरोघरी. सगळे आजारी पण पडले कारण की हे सगळं हेवी करून करून सगळ्या लेडीज नाही का आजारी पण पडल्यात. बऱ्याचशांना त्रास पण होतोय. आम्हाला पण झाला भरपूर त्रास. आणि आम्ही गावी पण जाऊन आलो. तर तुम्ही तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट केली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कोण कोण कुठे कुठे जाऊन आलं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तर नक्की सांगा. तर आम्ही तर जाऊन आलो. आमचे ब्लॉग तुम्ही बघितले तर प्लीज त्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. तर आता आज आहे शिवण्याचा वाढदिवस आणि आम्ही नाशिकवरनं आलो. ॲक्च्युली आम्हाला 2-1 दिवस झालेत आता नाशिकवरनं येऊन. तर आज शिवण्याचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. तर त्यासाठी तयारी करून ठेवते. थोडं केक लावायचा आहे. हे गेलेले आहेत ऑफिसला आणि हे येतील संध्याकाळी. मग त्यामुळे थोडंसं सामान वगैरे आणलेलं आहे. संतोष भाऊने आणून दिलं. तर म्हटलं व्हेज पुलाव असं आणि थोडंसं पालक पनीर शिवण्या म्हणते. तर पालक पनीर असं काहीतरी संध्याकाळचं मेन्यू करायचं डिसाईड केलेलं आहे. तर शक्यतो मी लवकरच स्वयंपाक करेल कारण की मला केक पण करायचा आहे आणि घरातली बरीचशी कामं आहे. आता दिवाळीचं फराळ जे आहे ते सगळं काढलं आहे. जाऊ दे आता लयच वासारे तुम्हाला दाखवत नाही. दिवाळीचं फराळ सगळं काढलं म्हणजे मोठे मोठे डबे होते ना त्या छोट्या डब्यांमध्ये ट्रान्सफर करून थोडीशी साफसफाई करून घेते आणि केक लावून घेते. आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग नेहमीप्रमाणे छानच होईल. तुम्हाला आवडेलच. नक्की कमेंट्स पण करा, लाईक करा, शेअर करा. चला कंटिन्यू करत राहा. हॅलो गाईज, वेलकम टू माय रुपाली सतीश वाघ. तर आज मम्मीने मी काढणार आहे कारण की तुम्ही गेस करा आज कोणाचा वाढदिवस आहे. सही जवाब. आता माझा वाढदिवस आला, बर्थडे आला. आता मी केक बनवणार आहे. आता तुम्हाला दाखवते कसं केक बनवते मी. हे मला केक आहे. तिथे शिवच्या बर्थडेचा केक बनतोय. शिव आताच टेस्ट कर. ए अगं तोडू नको ना. ए शिव बघती दाखव शिवचं आज दिवसभरचं लुक. इकडे दाखव. माग सर पाठीमाग सर दाखव. जॉबला चालली है ना, इंटरव्ह्यूला चालली असं वाटतंय. नको ना शिव नको ना असं नको ना. हां बोटं घालते. सो हॅलो गाईज, शिवानीचीच भाषा दिसतीये गई. हा कोणता कलर आहे अगं? लेव्हेंडर. काय दिसते ग? डोरा डोरा माझी डोरा. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. केस किती गोंडा गोंडा दिसतोय ना.
आज माझ्या शिवचा वाढदिवस आहे. माझी धनलक्ष्मी येते. म्हणजे असं नाही आहे, असंच आहे. धनतेरसला तिचा जन्म झालेला होता, त्याच्यामुळे ती माझं धन येते. माझं मोठं धन आहे, खूप मोठं धन येते माझं. आणि सगळ्यात प्यारं बच्चा आहे माझं, प्यारा. असं नाही, ती पण आहे, तिला राग यायचा नाही. तर मी काय माहिती, लय क्यूट आहे अरे, लय क्यूट आहे. मग 3rd स्टँडर्डला आहे, मग 4th स्टँडर्डला जाईल. आणि तिचा जन्म झाला होता नाशिकला. मागच्या ब्लॉगमध्ये बोललेले वाटते मी, पण परत एकदा बोलते. तिचा जन्म झाला होता नाशिकला. धनतेरसच्या दिवशी सगळेजण दिवाळी घरी सेलिब्रेट करत होते. धनतेरसच्या दिवशी ती झाली कोणी शोधून बोललं ना. आणि सगळे दिवाळी सेलिब्रेट करत होते. आणि मी होते हॉस्पिटलमध्ये, शिव आणि मी. असं वेगळंच वाटत होतं. सगळेजण घरी नाही का, पण सगळे परत आले होते पुन्हा लक्ष्मीपूजन करून मला भेटायला. त्यावेळेस काहीतरी 2 दिवसाची झाली होती. 2 दिवसाची, हां धनतेरस आधी असतो ना, 2 दिवस आधी. 2 दिवसाची झाली होती ती. तर खूप छान वाटलं होतं. ती झाली ना, तिचं फेस, तिची एकदम फॉरेनर, डिट्टो फॉरेनर. तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल ना माझा, मी तिची जर्नी काहीतरी टाकली, त्याच्यात एवढे फोटो नाही आले. एवढे फोटो बहुतेक आता खूप शोधावं लागतील, ते हार्ड डिस्कमध्ये वगैरे असतील. तर तिचं जे लहानपणीचं लुक होतं ना, असं टच केलं का असं लाल पडून जायची नाही का, अशी रडायची तर इतकी लाल. अजून पण रडली की तिचं नाक वगैरे लाल होऊन जातं. इतकी गोरी पान, अशी भुरी सगळे तिला म्हणायचे. माझे काका सगळेजण यायचे ना, म्हणजे अरे फॉरेनर झाली नाही का, असे म्हणायचे. ती वेगळीच होती. आणि तब्येतीला पण भरपूर अशी मस्त मजबूत होती. ती आली ना, आणि असं नाही का म्हणतो ना आपण की दुसरा मुलगा पाहिजे, पण ती आली ना, ते नाही का एक खूप अशी अजिबात म्हणजे असं काही थोड्या क्षणासाठी सुद्धा असं काही वाटलं नाही का यार मुलगी झाली, असं काहीच आलं नाही अजिबात. म्हणजे मनात अजिबात थोडं सुद्धा नाही आलं. ती म्हणजे इतकी क्यूट आहे ना. उलट म्हणतो ना आम्ही, उलट जास्त जीव लावतोय तिला, खूप जास्त जीव लावतोय. ती खूप म्हणजे यार, म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. म्हणजे तिला खूप जीव लावतं. काय कामाला येतं ते म्हणतं ना, मुलं काही कामाला येत नाही. जेवढ्या मुली कामाला येतात ना, जेवढ्या मुलींना माया असते ना, तेवढी मुलांना नसते, अजिबात नसते. असतात कधी असं नाही म्हणत मी, पण शक्यतो मुली इज द बेस्ट. आता आज तिचा बड्डे आहे, तिच्यासाठी केक बनवते. घरातली भरपूर कामं चालू आहेत, भरपूर. शिव काय करते? शिव इकडे, अय शिव, इकडे. तू काय करते बिलकुल? इकडे माझ्याकडे बघ थोड्या वेळ. तर थांब, मला मी आता ना व्हिपिंग क्रीम फेटून ठेवली आहे. थोड्या वेळानंतर केक करायला घेते. एक बेस वगैरे झालेला आहे. तिला चॉकलेट फ्लेवरचा केक पाहिजे. BTSचे स्टिकर लावायचे आहे. साक्षी त्याची अरेंजमेंट करून देणार आहे मला सगळे काही. आणि बघत राहा ब्लॉग, खूप छान होईल. माझा बच्चा माझ्या आयुष्यात आलता ह्या दिवशी, माझा प्याला बच्चा. अब एक पण इकडं, किती क्यूट आहे. मग बघत राहा, माझ्या बेबीचा बर्थडे एकदम मस्त होणार आहे. तू ना डोरा दिसतीये मला ना. तिला ना मी एक अशाच कलरचं आहे ना शिव, दुसरं टॉप का थोडं वेगळे, हे तिला तिच्या मामीने दिलंय बरं का. कोणत्या मामीने दिलंय? ओके, सविताने दिलेलं आहे तिला हे शर्ट. आणि एक ब्लॅक कलरचा फ्रॉक तिला दिलेला आहे. आणि आता संध्याकाळी आम्ही तिला जीन्स आणि हे घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवलं नाही वाटतं बरं का. ते रात्री आलो आणि तसंच झोपून गेलो. तिला बॅग घेतलेली आहे. तिला जीन्स आणि 2 टॉप तिच्या पप्पांनी घेतलेले आहेत. तर ते संध्याकाळी बघूयात. तो घालायला नाही तर मग दिवाळीच्या याच्यावर पण तिचे फोटोज वगैरे काहीच आलेले नाहीत. तर तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून. चला, हॅलो फ्रेंड्स. तर मी आता केकचा बेस लावून दिलेला आहे. म्हणजे बेस म्हणजे नाही, बऱ्यापैकी फिनिशिंग वगैरे करून झालेली आहे. फायनल टच जो आहे ना तो बाकी आहे. तर म्हटलं आता ते नंतर करावा. आणि आता स्वयंपाकाला लागले आहे. तर व्हेज पुलाव करते आणि हे करते थोडंसं पालक पनीर, कारण की शिवानीला आवडतं पालक पनीर. तर तिचा फेवरेट आहे. आणि आमच्या साहेबांचं पण आहे फेवरेट, पण त्यापेक्षा जास्तही त्यांना व्हेज पुलाव फार आवडतो. तर त्यासाठी आता भात थोडंसं शिजून घेते. मसाला पालक पनीरसाठी थोडंसं करते, कारण की कटिंग केलेले कांदा वगैरे आमच्या मुलींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे सगळं मला ग्राइंड करूनच टाकावं लागतं. तर आता मी सगळी तयारी करून घेते. फायनल टच जो आहे ना तर तो एकदम लास्टला मी तुम्हाला केक दाखवेलच. लेव्हेंडर कलरचा तिचा असं
आहे. तर मी साक्षीला सांगणार आहे. तर बलून्स वगैरे संध्याकाळी आता किती वाजले 3:45 झालेले आहेत. मी सकाळपासून उभीच आहे आणि आता स्वयंपाक करून घेते आणि बलून्स वगैरे साक्षीला आणायला लागेल थोड्या वेळाने. साक्षी स्टिकरचे अरेंजमेंट करणार आहे. बलून्स बघूयात पर्पल आणि व्हाईट अशामध्ये कॉम्बिनेशनमध्ये आणून थोडेसे डेकोरेट करू साक्षीला सांगून आणि त्यानंतर मग संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट होईल. तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते. तुम्ही ब्लॉग बघत राहा. चला सगळा स्वयंपाक झाला मी तुम्हाला दाखवेल पण काय काय बनवले. चला फ्रेंड्स, माझं किचन आता गच्च भरलेलं आहे. इथं मी भात बॉईल करून ठेवला आहे. हाफ बॉईल नाही पण बऱ्यापैकी बॉईल केलेला आहे. चॉकलेट गनाशे, दूध आहे, कुठं काय. आता ही पालक पनीरची भाजी मी करून ठेवलेली आहे. हिला वरून फक्त नॉर्मल एक तडका द्यायचा आहे मला लसूणचा, कारण की आमच्या साहेबांना लसूण फार आवडतो. लसणाचा तडका तर थोडासा तूप असं तर तुपात द्यायचा, नाही तर मग आपलं नॉर्मल तेलामध्ये लसूण आणि तडक्यावाली जी मिरची असते ना तिचा तडका द्यायचा आहे. भाज्यावर कट करून ठेवलेला आहे म्हणजे व्हेज पुलाव तयार करायचा आहे. फ्लावर वगैरे निवडून घेते, भाज्या बॉईल करून घेते, त्यांना थोडंसं 1-2 मिनटं असं बॉईल करून झालं का त्यानंतर थोडेसे नॉर्मल शॅलो फ्राय करून घेईल आणि त्यानंतर मग कांदा वगैरे फ्राय करून थोडंसं पुदिना हिरवी मिरची वगैरे असं टाकेल. सध्या किचन खूप गच्च भरलेलं आहे त्याच्यामुळे मी दाखवू नाही शकत. तर इथं मी मलाच दाखवते कारण की अवतार एकदम जाम झाली. बॉडी सकाळपासून चालू आहे. मी केक दाखवते तुम्हाला. डबल लेअर करून ठेवलेले आहे पण त्याला फक्त ना मला आता ड्रिपिंग करायची जास्त नाही करत कारण की घरातला सगळा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आवरत येणार नको होऊन जातं. तर मी आता ना तुम्हाला केक दाखवून देते. इथं दिवाळीचं फराळाचं थोडं शिल्लक आहे ते मी छोट्या डब्यात आज करून घेतलेलं आहे. मोठे डबे धुवून टाकलेले आहेत. तर इथं बघा मी याला काय केलं आहे डबल लेअरमध्ये करून ठेवलेलं आहे म्हणजे याला फक्त नॉर्मल चॉकलेटची ड्रिपिंग वगैरे करून देईल आणि जे BTSचे जे टॉपर वगैरे आणेल साक्षी मग ते आपण लावून घेऊयात. तर कसा वाटतोय नक्की सांगा. चॉकलेट वगैरे ना मुली भरपूर खातात त्यामुळे मी याला चॉकलेट वगैरे जास्त काही बनवणार नाही. चॉकलेट केकच आहे ऑलरेडी, जास्त काही हे करणार नाही. तामजाम नॉर्मलच राहू देईल. तर चला मग मी आता लागते माझ्या कामाला. बॅक टू वर्क. आपलं पुलाव करून घेते कारण की भरपूर आता भांडी वगैरे भरपूर आहे. ताई चपात्या करून घेणार आहेत. मी आता इथं भाजी टाकली, पुलाव करून घेते आता. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा. अजून शिवचे काही फोटो पण मला व्हिडिओ टाकायला सुद्धा वेळ भेटलेला नाही आहे आणि शिवण्याचं तर फोटो तर राहिलेच राहिले. आता तिला संध्याकाळी म्हणजे कसं 5 वाजलेलं आहेत, लवकर करून घेते म्हणजे तिला रेडी करा आणि तिचे फोटो वगैरे काढूयात. काय होता झालाय का. हॅलो फ्रेंड्स, तर इथं मी केक रेडी केलेला आहे बघू शकताय. तर त्यांना असाच केक आवडतो त्यामुळे तसाच केलेला आहे. व्हेज पुलाव आणि इथं भाजी रेडी आहे आपली पालक पनीरची. मी तुम्हाला दाखवते. सो इथे बघू शकताय मुलींना जास्त करून असाच केक आवडतो त्यामुळे त्यांच्या पद्धतीनेच दरवेळेस करावा लागतो. इथे हे बघा पालक पनीर आपलं रेडी आहे. कुणीतरी चम्मच ढवळून बघितलं आहे त्यामुळे ते थोडंसं इतर झालेलं आहे चितर. आणि इथं आपला व्हेज पुलावसुद्धा रेडी आहे. सीमाताई चपात्या करणार आहेत तर त्या चपात्या करतील. आता हा मी केक फ्रीजमध्ये ठेवून देतो. साक्षी त्याची टॉपिंग करते आहे आणि इथं बसलेल्या आहेत मुली डेकोरेशन करायला. ते बघा अशा प्रकारे टॉपिंग आणलेली आहे. BTS कडे खायचं ते BTS कडे. एकीला ब्लॅक पिंक त्या गर्ल्सची काय त्यांची पण अशीच आहे ना टीम. तर तशी टीम आवडते तनूला आणि हिला पाहिजे होतं BTS. अशा प्रकारे आता डेकोरेशन करताय. मी बाकी इकडचं आवरून घेते. हॅलो फ्रेंड्स, फायनली सगळं काय आवरून झालेलं आहे आणि आत्ता आपण बर्थडे गर्लचा मेकअप करूयात आणि बर्थडे गर्लची मम्मी पण रेडी होईल आता कारण की सकाळपासून उभं राहून आता ना एकदम जाम झालेले आहे. पण आता मस्त बर्थडे गर्लला रेडी करते आणि मी पण रेडी होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो आम्ही. थांब बर्थडे गर्लचा लुक तुम्हाला दाखवते. आधी फक्त ड्रेस बघून घ्या नंतर मग फुल लुक दाखव. शिवाने सरळ उभी राहणार. हे बघा तिचं या किती भारी दिसतंय ना. रात्री हा ड्रेस घेतलाय तिला. तर थोड्या वेळाने तिला मी मेकअप वगैरे करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हां चला फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. हा ते रात्री माझे पप्पा घेत होती शिवन्या रात्री त्या आलेल्या आहेत. त्याने बसलेली आहे. अजून बर्थडे गर्ल ती कुठे गेली काय माहिती. हा तिने उपवास धरलाय मम्मी पप्पांसाठी धरलाय.
चॉकलेट ब्रेड खाऊन उपवास धरलाय तिने. हा कारण काय पण? मम्मी पप्पासाठी बस. मम्मी पप्पासाठी धरलाय. मम्मी पप्पांसाठी चालेल, पोरं लई हुशार होतात. मम्मीला विचारा तुम्ही हे बघ, मी साबुदाणा घेऊन गेलती. हे बाबांनी गिफ्ट तयार करून ठेवलेले आहे. नाही ताण्याचं आहे वाटतं ना हे डॅडींनी. हा म्हणजे तेव्हा देईन ना, आता राहू दे ना सर. बर्थडे कोणाचं काय असं ना पण गिफ्ट दोघींना. हा दोघींना दोघींना भेटत. मला माहिती आहे काय काय आत्या दुसरं काय त्यांना? अगं दुसरं काय चांगलंय ते. हा फालतू काय विचार करते रे, पोरांचा हाच दिवस एक आहे. नंतर मोठं झालं श्रेय काय घेते का आता? हा? श्रेय आहे ना अजून. ते लहान असलं ना ते खुरापती दिमाग म्हणतो ना, काय ना काही ते दिसलं ना तेच मागतात असं आहे त्या. सो मी झाले रेडी. आता संतोष भाऊ येतील खाली. काय किती पैसा खर्च झाला त्या ठिकाणी विचार नाही करता. थांबा थोडस 2 मिनिट थांबा. अजून आवरलं नाही. थोडस 2 मिनिट थांबा. आवाज देते आवरलं नाही अजून. थांबा. त्या दोघं नातींमध्ये आता तुम्ही जाता. हा आत्या जा. सगळे रेडी झालेले आहेत. मुलांची घाई चालली. मुलांना बसू द्यावा मला असं वाटलं एका साईडला. हे की नाही? ए मम्मी त्यांना इकडे बसू द्या एका साईडला. जा ना तू, जा ना तिकडं मध्ये. डॅडी तुम्ही साईडला. हा एक तर इकडून या साईडनी नाही त्या आजी आत्याच्या वयाच्या त्या हाईटच्या वयाच्या म्हणून राहिले मी. हाईटच्या काय उंचीच्या. हा हाईट बघा ना त्यांची आत्यासारखीच सेम. किलबिल सगळे पोरं आलेले आहेत बर्थडेला. थांबा फोटो काढून. ए साक्षी श्रुता वैब जाय उभी राहा. तुमच्या 5 इंच एक शिवण्या इकडे पटकन. भाऊ यांचं 5 इंच काढाय का? तनु इथे उभी राहा. बर्थडे पार्टीला मुलं जमलेले आहेत. यांचा ये साक्षी ये साक्षी. हो बाई 5 बहिणींचा. हम 5 अशा प्रकारे आपला केक लास्ट फिनिशिंग त्याची म्हणजे काम त्याचं होतंय. टॉपिंगचं काम म्हणतो त्याला आपण. डेकोरेशनचं मेन काम साक्षी करते. Smooth like butter and criminal unlike shadow. Smooth like butter. एकाला ब्लॅक पिंक आणि एकाला BTS. हा आणि पुढच्या वेळेस K-pop डिमन आहे. हा चालेल. हा ए वाव जिमी इज माय फेवरेट. हा तिचं तोंड बघ. हे बघा जिमी. हा खालचा वाला का? मला ह्या सगळ्यांचे नाव. वरच्या सारखं तोंड दिसतंय तुझं. ते केस बघ सेम तसे दिसताय तुझे. माझ्या ना सगळ्यांना ते वरचा बघ. हा बघ. हा ना. हा तशी केस आहे तनुचे. तसे केस आहे. मला ना सगळ्यांचे नाव माहिती आहे. असं आहे का? हे बघा हा आर्यम जिन शुगा वी जंगकुक आणि आपल्या वेळेस मरो कसोटी जिंदगी की वगैरे अशा सिरियलच्या सास भी कभी बहुती आहे ना. आता यांच्या बघा आता हे काय ते हे काय हे काय हा सारंगी. हा बस हीच भाषा शिका आता तुम्ही. कोरियन राहिलेली भाषा. सो फायनली आपला केक बघा रेडी झालेला आहे. फोन पण येत आहे. चला आता साक्षी ठेवून घे.
हाला मी काय दिलं तिने काय दिलं एक दिलं ना आईने दिलं बाबाने दिलं काय काय गिफ्ट हा डॅडीने दिलं ना मी कुंकू लावणार काकू मी म्हणण्यासाठी एवढा मस्त तुझी काय बिलची तिला एक मिनिट छोटी बहीण आहे इकडे बघा त्या मोठी बहीण आहे तू लहान बहीण नाही मोठी बहीण आहे बोलू का हे बघा तिचा बर्थडे आहे आणि मी खुश आहे. तिला खुश व्हायला पाहिजे ना मी का खुश आहे? ती बी खुश आहे काकू तो आडवा चावला तिथून नाही निघणार, इकडे ये तू. तिथून नाही येणार, इकडून मागून काढ. परत परत काकू बघा मागं खाली स्माइल बाबा इकडे बघा, आई इकडे बघ, फोटो इथे चालली, इकडे बघा बाबा इकडे बघा. लाच नको मारू, पाय वरती घे, तू पाय वरती घे. जवळ सरका ना काकू, तुम्ही पण जवळ सरका. स्माइल इथं बघा, इथं बघा. मला बर्थडे थांबा. हो सारखं जरा कसं वाटलं? मज्जा मज्जा. साक्षी आता शिवचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय, सगळे मुलं बसलेले, सगळ्यांना आता आपण केक प्लेटी देऊ. असं नाही बोलायचं. शिवला आता सगळे गिफ्ट देत आहेत बघा. तनू, अगं तनू 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 बस तिथं, तिथं बस. तनू आली ना त्याजवळ. चावी प्लेटिंग प्लेटिंग चल रही है. क्यों खाई लो कोणी आणलं?
पप्पानी दिलं बघ, पप्पानी दिलं शिवांना. शिव प्लेट काय झालं? तुझ्या मित्रांना प्लेट दे ना फटाफट. हा थांब थोडं थांब. त्यांना लगेच कळणार दिवाळीचा फराळ आहे हा. काकू त्यांना लगेच कळणार दिवाळीचा फराळ आहे हा. थांब ना हो बाई. चॉकलेटचं पॅकेट कुठे ठेवून दिलं? पुढं कपाटात ठेवून दिलं तिने बाईने. तर इथं प्लेटिंग झालेली आहे. चॉकलेट टाक त्याच्यामध्ये. गेले का? व्हिडिओ कॉल चालू होता. इतक्यात मुलं सगळे गेले. क्वार्टरला कसे होते? बसूनच राहायचे. प्रॉपरली बसून मजा यायची क्वार्टरला खरंच. मुलाची घरी बर्थडे ना. नाही कोण नाही आता. साक्षी कोण नाही. स्मितेश आणि ईश यांना देऊन देऊ एक प्लेट. हो हा हा केकच देऊन द्या. तर आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. सो फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण बसणार आहोत जेवायला. ते महत्वाचं आहे. बर्थडे झाला का लगेच जेव्हा 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 सकाळून तेच झालंय. आता फायनली अशा प्रकारे मुलींचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवण करू आणि मग तुम्ही कंटिन्यू करत राहा. जेवायला काय काय बनवलं मी सगळं तुम्हाला दाखवते. सो ऊपर की लेयर खत्म हो गई है, अभी नीचे की लेयर वाघ फॅमिली के लिए. अशा प्रकारे प्लेट तीन जो भाग आहे ना 3 पाऊंड तो ह्या 5 बहिणी. हा ते तर आहे. एका सेक्शन मध्ये आपण सगळे एका सेक्शन मध्ये आपला. हा परत आता येतोय साक्षीचा लगेच परवाच. मग काय चॉकलेटच हे घडी घडी काय चॉकलेट है ना. ती म्हटली तुला जो आवडेल वेगळा ट्राय करायचं. बघू म्हणलं जर रेड वेलवेट जर भेटलं तर. सो इथं व्हेज पुलाव. हा ब्लॅक फॉरेस्ट आहे पण त्यात कमी चॉकलेट असतं बस एवढे. काय वाघ आपला एवढ्या याच्यात आपला चौघांचा राहिलाय. तो राहिला फोटो आपला. चल या मग आपण घ्यायचं पुढे आता. वा 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 डायरी 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 शिवण्याचं चालली. बाबांनी काय दिलंय दाखव. लॉक डायरी. ओ माय गॉड लॉक. आता ह्या डायरीला लॉक करायची काय गरज पडली पण. आमचे सिक्रेट. हा असं काय सिक्रेट आहे तुमचं? चाबी पण भेटली आहे. अरे देवा काय शिवण्यांना काय दिसल ते मागवती. वा 2-3 दिवसानंतर ही डायरी बघा इकडे तिकडेच पडेल. अजून काय पप्पाचं काय? पप्पांचं ये. हा पप्पा कामाची गोष्टी देतील. पप्पांचं कुठे डायरी दाखव. हो का. अनबॉक्सिंग लगेच करून घेतली. दम नाही त्यांना थोडासा. पप्पाचं कोणतं म्हटली तू? हा हे कोणाचं आहे? हे श्रुता दीदीने दिलं तुला? वाव हो का. तू काय दिलं त्याने तिला दीदीला श्रुता? अरे वा. आणि ब्रेसलेट कोणी दिले तुम्हाला? ब्रेसलेट कोणी दिलं? हो हा ना. सगळं व्यवस्थित ठेवा. हा इकडे बघ. दाखव डायरी दाखव. दोघी डायरी दाखव इकडे. श्रुतीचं बघ ना म्हणते काकू थोडा थोडा काढून घेऊ. मम्मी आजी आत्या ह्या पुरी नंतर कशा परत. हा ते भाग काढून व्हेज पुलाव ठिकाणा नसतो. 5 वाजता आली आणि इथं भाऊ. आता जेवलो तर संध्याकाळी जेवणार नाही. सगळे बसले जेवायला. हा केक आहे आपला. चला या जेवण. हॅलो फ्रेंड्स. तर फायनली शिवण्याचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. खूप छान मस्तपैकी झालं. जेवल्यानंतर काही नंतर जास्त मी शूट नाही केलं कारण की आज दिवसभरचं थकलेले होते. बॉडी खूप पेन करते आता. मस्त आता झोपतो. आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. चला बाय गुड नाईट.